हॅलो हां टाकलाय डीबीएन डीबीएन लाईव्ह आहे. डीबीएन लाईव्ह कोण आहे? I do commentary, you go and bring. मी आता जेव्हा जाईन ना चेंज करायला तेव्हा घेऊन येईन. I do commentary, you go and bring. हे करतो पहिला एक इनिंग करू दे नंतर तू कर ना. हा म्हणून बोलता मला नाही करायची. नाही नाही मी पहिली inning करतो. एक इनिंग करा ना. आणि पहिलं षटक आपल्याला पॉवर प्ले असेल. फक्त दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. पहिलं षटक त्यानंतर 5 खेळाडू बाहेर राहतील. आणि मला वाटतं महावीर स्ट्रायकरचा गोलंदाज पहिले गोलंदाज कोण असतील? विशाल म्हात्रे की सर्वात महागडी बोली लागलेला शिवम बोरकर. नक्कीच लवकरात लवकर स्टार्ट करायचा सामने एम्पायर. आणि मला वाटतं आपले जे जर अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनी लेग साइड बाउंड्री सांभाळायची आहे. कारण की शेवटचे 2 मिनिटं आहेत. अरे हो छावे बेटा. 5 और 5. 5 षटकांचा सामना असेल. पहिली ओव्हर पॉवर प्ले असेल आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन येतात विशाल म्हात्रे. आगरी कोली मास्टर पेनकरवाडा संघाचे घातक गोलंदाज. आणि 5 षटकामध्ये 5 फ्रेश बॉलर घ्यायचे आहेत. स्टार्ट. आणि पहिला चेंडू पडतोय 10:29 टाइम लावलेला आहे. ते राहुल पाटील यांनी आपले एक जबरदस्त गुणलेखक आहेत. तर एम्पायर आहेत महेंद्र शिंदे चारकोप आणि लेग एम्पायर आहेत धीरज ओवळे मॅन फ्रॉम बांद्रा. एक सुसज्ज ग्राउंड साई दत्त क्रीडा मंडळ यांच्यातर्फे. आणि पहिल्या चेंडू बॅटची कळा घेऊन लेग साईडला जातात आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण नवनीत प्रसाद यांच्या मार्फत. आणि पहिला मोहरा बाद होतोय सिद्धेश धामापूरकर. पुढील फलंदाज विनोद राठोड सिद्धेश धामापूरकर यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. आणि पहिलाच मोहरा बाद होते 0 या धावसंख्यावर. सुंदर अशी सुरुवात महावीर स्ट्रायकर्स. आणि सर्कलचा नियम तुमचा जोपर्यंत दुसरा बॅट्समॅन येत नाही तोपर्यंत तुम्ही सर्कल सोडायचा नाही आहे. 38 सर्कल. आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय आणि जरा मिस फिल्डिंग होते नवनीत प्रसाद
ज्यांनी आत्ताच एक गडी बाद केला होता धावचीच्या स्वरूपात, त्यांच्याकडनं होते चुकी आणि 2 धावा मिळतील. श्री साई गणेश संघाचा अकाउंट ओपन होते 2 या धावसंख्येने. 2 चेंडू 2 धाव आणि एक चांगलं फलंदाज रवी मकवाना. नक्कीच पॉवर प्लेच्या षटक असताना तुम्हाला मोठमोठे फटके मारावे लागतील. आणि हा आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. 3 चेंडू 3 धावा. स्ट्राईकवर आहे विनोद आणि चांगलाच रनअप आणि शॉर्ट पिच होता आणि त्याला चांगलाच ऑफ साईडला ड्राईव्ह केला. बघूया चौकार जातोय का. नक्कीच. आणि पहिला चौकार विनोद राठोड यांच्या बॅट मधून येतोय. पेनकर पाडा प्रीमियर लीग. म्हात्रे 5वा चेंडू घेऊन येत आहेत. धावसंख्या होते ती 7. 1 गडी बाद. आणि आज शॉर्ट बॉल आणि त्याला केलाय पुल. तोही मला वाटते नक्कीच असेल का पॉवरफुल. नाही, शुभम बोरकर आहेत तिथे. आणि एक जबरदस्त थ्रो आणि चांगली क्षेत्ररक्षण शुभम बोरकर यांच्या मार्फत. नक्कीच संघाचे 2 धावा वाचवलेले आहेत. अशा तऱ्हेने धावसंख्या पाहिली तर 9 झालेली आहे. आणि पुन्हा एकदा उडवलं. बघूया झेल होतंय का. आणि नो मॅन लँड्स मध्ये गेलेला चेंडू आणि 2 धावा पूर्ण करतोय. आणि फेकी अचूक फेकी एकदम. आणि पहिल्या षटकांत ती धाव संख्या होती ती 11. 1 गडी बाद. आणि पॉवर प्लेचा षटक संपतोय. वीस मिनिटाच्या आत जर तुमचे 4 षटक कंप्लीट झाले नाही तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यायला लागेल 30 यार्ड सर्कलच्या. आतापर्यंत पाहिलं तर तुम्ही 5 मिनिटं लावलेले आहेत पहिला षटक संपवण्यासाठी आणि दुसरं षटक घेऊन येतात बाजीराव धोंड. एक ऑफ स्पिनर आहेत आणि स्पिनरसाठी पाहिलं तर सर्वात मोठा रनअप घेणारे गोलंदाज बाजीराव हलका ऑफ स्पिन करतात. आणि फलंदाजी पाहिलं तर रवी मकवाना आणि लेग साइड ड्राईव्ह केलेला आहे. बघूया नक्कीच किती धावा असतील. आणि तिथे क्षेत्ररक्षण करतोय विशाल म्हात्रे. अजून पण चेंडू कस पाठलाग सोडत नाही विशाल म्हात्रे यांचा. आणि विशाल म्हात्रे यांची क्षेत्ररक्षण पाहिलं तर एकदम जबरदस्त आणि फेकी तेवढीच सुंदर. त्या कारणास्तव रवी मकवाना यांना माहिती आहे की यांची थ्रो कसं आहे. त्या कारणास्तव रवी मकवाना यांनी दुहेरी धावेसाठी नकार दिला होता. आणि आता स्ट्राईकवर आहेत विनोद राठोड ज्याने आत्तापर्यंत 1 चौकार लगावला आहे. बघूया बाजीराव धोंड यांच्यासमोर ती कशी भूमिका मांडतायत. आणि चांगलाच आक्रमक पवित्रा घेतात आणि चांगलं आणि बॉल घेते उसळी. एफर्ट पूर्ण पण बॉलने घेतलेली उसळी त्या कारणास्तव जाते चौकार.
विनोद राठोड आतापर्यंत 4 चेंडूत 12 धावा केलेल्या आहेत. आक्रमक झालेले आहेत विनोद राठोड. आणि चांगलाच मारलेला टोल, बघूया नक्की झेल होते का नाही. षटकार. 3 चेंडूत तब्बल 11 धावा कुठलेल्या आहेत. आणि बाजीराव धोंड यांच्यावर प्रहार करतायत विनोद राठोड. कमॉन डीजे. आणि विनोद राठोड यांच्यासाठी एक जबरदस्त गाणी वाजवलं होतं. आणि चांगल्यात लेग साईड पुन्हा एकदा टोलले आणि त्या साईडला विजय पाटील. आणि एकच धाव मिळालेली आहे. विजय पाटील ही एक सुंदर यष्टीरक्षक आहेत. आणि आतापर्यंत पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे तब्बल 23 धावा. आणि या षटकात पाहिलं तर 12 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत 4 चेंडूत. आणि रनिंग पाहिलं तर रवी मकवाना सिंगल डबल, तर विनोद आक्रमक खेळी खेळतायत. आणि रवी मकवाना सिंगल डबल तर विनोद राठोड हे आक्रमक पद्धतीने खेळले. एक चांगलं क्रिकेट खेळलेलं जात आहे. आणि जरी गडी बाद झाला असेल तरी धावांचा रन रेट एक चांगला आहे श्री साई गणेश मित्रमंडळ संघाचा. आणि नक्की त्यांचे ओनर खुश असतील. संदीप पाटील आणि ऋषभ शिंदे. आणि अचूक टप्प्याचा गोलंदाज जबरदस्त टाकलेला ब्लॉक होल मध्ये. आणि इथे क्षेत्ररक्षण थोडा फंबल होत आहे तरी एकच धाव होते प्रियांशू यांच्या मार्फत थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण. आणि दुसऱ्या षटकांती धाव संख्या होते ती 25. पुढील गोलंदाज शुभम बोरकर ज्यांनी भेंकर पाडा प्रीमियर लीग 2026 मधील सर्वात महागडा खेळाडू 26,000ला गेलेला हा खेळाडू. बघूया कशी गोलंदाजी करतोय. 27 लाख पॉइंटनी घेतलेला हा खेळाडू. सीझन 3चा सर्वात महागडा खेळाडू. सुभाष माझी आणि नवनीत प्रसाद यांनी घेतलेला हा खेळाडू. चला सामने लवकरात लवकर खेळवायचे आहेत. 20 मिनिटाच्या जर तुमचे 4 षटकं झाली नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यायला लागेल 38 सर्कलच्या. आणि चांगलाच ऑफ साईडला मारलेला आहे नक्कीच. पहिल्याच चेंडूवर चौकार शुभम बोरकर यांच्या. आणि आता जर पाहिलं तर नक्कीच विनोद राठोड आतापर्यंत जबरदस्त खेळी खेळत आहेत. पंचांमार्फत अव्वंतर धाव. आणि आतापर्यंत पाहिलं तर विनोद राठोड 24 धाव संख्येवर खेळतोय. शुभम बोरकर यांच्या पहिलाच प्रहार केलेला आहे चौका आणि त्यानंतर आलेला वाईट. आणि चांगली गोलंदाजी चेंडू पडून उचली घेतलेला आहे. आणि विनोद राठोड
यांना काहीच समजलेलं नाही आहे. नक्कीच तुम्ही टाइम वाचवायला पाहिजे. जो ऑरेंज कलरचे खांबे आहेत तिथं सिंगल आणि डबल घोषंकित क्षेत्र आहेत. शुभम बोरकर तिसरा चेंडू घेऊन येत आहेत आणि चांगलंच लेग साईडला मारलेलं आणि नवनीत प्रसाद यांच्याकडून गचाल क्षेत्ररक्षण. हा जातोय चौकार. कमॉन डीजे. आतापर्यंत स्कोर पाहिला तर 34 धावांवर पोहोचलेला आहे तिसऱ्या षटकात. चे अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढील संघ असेल यश वॉरियर्स विरुद्ध भूपेन मास्टर ब्लास्टर. आणि नक्की टोळ बघूया हा काय आहे तर नक्की षटकार. विनोद राठोड यांची तुफान फलंदाजी. आणि चल कमंडी. षटकार होता आणि आतापर्यंत पाहिलं तर दडपण पहिल्या ओव्हरीत श्री साई गणेश संघावर होता. तर पण आता दडपण जर पाहिलं तर महावीर स्ट्रायकर्सवर आहेत. नक्कीच थोडे धावसंख्या जास्त गेलेले आहे त्यांच्याकडून आणि त्यांच्यावर नक्कीच नियंत्रण आणण्यासाठी त्यांना एक चांगलं गोलंदाजी परत करावी लागेल. आणि पुन्हा एकदा टोळलं बघूया झेल बाद होतोय का. पुष्पक झा आणि चांगला झेल टिपतोय आणि झेल घेतोय विनोद राठोड यांचा आणि खेळ संपतोय. चार चौकार मारलेले आहेत आणि 2 षटकार मारलेले आहेत. आणि शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील आणि पुढील फलंदाज राम राठोड. नक्कीच विनोद राठोड गेल्या त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत राम राठोड. आणि चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याचा टाकलेला हा चेंडू. नक्कीच बघूया किती धावा मिळतात आणि 2 धावा कंप्लीट करतोय राम राठोड आणि संघाची धाव संख्या नेऊन पोहोचते 42 धावांवर. 3 षटकांती धाव संख्या होते ते 42 आणि ड्रिंक ब्रेक होतोय. नक्कीच गुड्डू गुड्डू पाणी घेऊन जायचं आहे. गुड्डू नाही तर आपल्या गावातील एकमेव ग्राउंडचे करता धरता प्रसाद पाटील यांना बॅटिंगची एवढी माहिती आहे, जबरदस्त माहिती आहे. जर कोणाची बॅट तुटली काय तर नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करा. एक चांगलं त्याच्याकडे कौशल्य आहे आणि तो नक्कीच तुम्हाला जी बॅट देणार त्याने तुम्हाला चौकार षटकार मारणार. आणि नक्कीच कोणतीही गोष्ट फुकट नसते, त्यासाठी त्यालाही मेहनत करावी लागते नक्कीच. आणि जर त्याच्या मेहनतीचं चीज नाही झालं आणि पेनकरपाडा गावाला बघितलं तर नक्कीच तो कन्सेशन देतोय, चांगलं काम करतोय.
चला दोन मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. आणि आता जर पाहिलं तर तिसरं षटक पूर्ण झालेलं आहे आणि या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामना होणार आहे यश वॉरियर्स विरुद्ध भूपेंद्र मास्टर ब्लास्टर्स. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे टॉस साठी आणि समोरासमोर असतील मनोज पाटील दादा उर्फ दीपक म्हात्रे. ही जोडी आज आमने सामने आहे जी मास्टर संघामध्ये आणि ओपन मध्ये बघितलं तर एकत्र खेळलेली आज एकमेकाविरुद्ध खेळावे लागते. आणि आता चौथं षटक घेऊन येते स्वतः कर्णधार ओनर नवनीत प्रसाद महावीर स्ट्रायकरचा आयकॉन सुद्धा आहे. आणि नवनीत प्रसाद यांच्यावर केलेला प्रहार आणि तेवढंच चांगलं झेल होतं पण झेल सुटतोय. विशाल मात्रे यांच्याकडून एक सिंपल झेल होता आणि झेल सुटतोय. एक नक्कीच एक लेफ्ट हँडेड बॅट्समॅनला तुम्ही दिलेली ही संधी तुम्हाला किती महागात पडेल येणाऱ्या 2 षटकात तुम्हाला कळेलच. कारण की रवी मकवाना पाहिलं तर एक मोठमोठे षटकार चौकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांची तुम्ही झेल सोडतायत हे तुम्हाला नक्कीच महागात पडेल की नाही हे पुढच्या 2 षटकात तुम्हाला समजेलच. आणि चांगली गोलंदाजी नवनीत प्रसाद यांच्या मार्फत एक झेल सुटलाय पण स्वतःवर विश्वास कायम आहे आणि चांगलं गोलंदाजी करतात राम राठोड यांच्या समोर. आतापर्यंत धाव संख्या पाहिली तर 42 43 धावा झालेल्या आहेत आणि राम राठोड यांना 2 चेंडू मिस केलेले आहेत नवनीत प्रसाद यांनी सरासर. आणि आपण जर मागच्या सत्रात पाहिलं तर नक्कीच विनोद राठोड चांगली फलंदाजी करत होते पण राम राठोड काहीसे थांबलेले आहेत. नक्कीच झेल सुटल्यानंतर तुम्ही 2 धावा काढल्याच पाहिजे होत्या. रनिंग बिटवीन जर ठेवला तर नक्की तुम्हाला धाव संख्या वाढेल. राम राठोड एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलेला आणि सुनील मात्रे एवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त थ्रो केलेला पण यष्टांवर आदळला नाही त्या कारणास्तव नाबाद असेल. आणि नक्की जर यष्टांवर डायरेक्ट लागला असता तर राम भाऊ यांना परतीचा प्रवास करावा लागला असता. धाव संख्या पाहिले तर 44 आणि आतापर्यंत पाहिला तर तुम्ही बाजीराव यांना चांगलाच समाचार घेतला होता तर शुभम बोरकर पण नवनीत प्रसाद यांच्या विरुद्ध त्यांना हवा तसा समाचार घेता आला नाही. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि आतापर्यंत पाहिलं तर 2 धावा गेलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू असेल. आणि नवनीत प्रसाद यांनी कुठेतरी अंकुश लावलेला आहे श्री साई गणेश संघावर. आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत नवनीत प्रसाद रवी मकवाना यांच्या विरुद्ध.
आणि शॉर्ट बॉल पुन्हा एकदा. आणि नक्कीच एक चांगला बाउन्सर टाकला होता आणि 2च धावा दिले नवनीत प्रसाद यांनी. आणि तुम्ही 18 मिनिटं घेतलेले 4 ओव्हर टाकण्यासाठी. आणि भूपेंद्र मास्टर संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी लेग साईडला ऑफ साईडला सॉरी ते झेंड्याच्या बाजूला जायचं सर्व खेळाडूंनी. पुढील गोलंदाज पुष्पक झा ज्यांनी गाव कप मध्ये एक चांगलीच कामगिरी केली होती. आणि धाव संख्या पाहिली तर 44. 4 षटकांती 44. नवनीत प्रसाद यांनी चांगलंच रोखून धरलेलं आहे श्री साई गणेश संघाला. आणि शेवटच्या षटकात नक्कीच 15 ते 20 धावा आल्या तर आपल्याला 60च्या पलीकडे बघाल आणि 60 झाल्या तर एक चांगली लढत बघायला मिळेल श्री साई गणेश संघ विरुद्ध महावीर स्ट्रायकर्स यांच्यात. आणि राम राठोड यांनी चांगलं क्षेत्ररक्षण सॅम्युअल केदार यांच्याकडून. आणि नक्की जर हातात भेटला असतात चेंडू तर नक्कीच इथे बाद झाले असते राम. पण नक्कीच आज राम राठोड का सीमा ओलांडणारच आहेत. चला भूपेन मास्टर संघाने लेग साईडला ऑफ साईडला जायचं सर्व संघातील खेळाडूंनी. आणि ह्या षटकानंतर टॉस साठी यायचं आहे. चला सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. आपल्याला उशीर होत आहे. अजून आपल्याला आज बघितलं तर आज 8 सामने खेळवायचे आहेत. रवी मकवाना आणि चांगला चेंडू टाकलेला आहे. एक अचूक टप्प्याचा गोलंदाजी करतोय महावीर स्ट्रायकर्सचा कर्णधार पुष्पक झा. यांच्यावर बाजीराव यांना खूप विश्वास आहे गोलंदाजीवर. नक्कीच पुढच्या वर्षी यालाही घेणार आहेत आपल्या गोठात. आणि चांगलं टोललेलं नक्कीच. आणि चांगली झेल पकडतोय विशाल म्हात्रे ज्यांनी पहिला झेल सोडला होता पण दुसरी चूक की केलेली नाही. कारण की कमॉन डीजे. कशी विशाल म्हात्रे यांनी पहिल्यांदा चूक केली होती पण दुसऱ्यांदा चूक केली नाही. कारण की एकदाच होती ती चूक आणि वारंवार होतात त्या चुका. आणि ह्या चुकातून जो सावरतो तोच पुढे जातो. आणि नक्कीच विशाल म्हात्रेने चांगले झेल घेतले. आणि पुढील फलंदाज नमित धामापूरकर. आणि नक्कीच इथे यष्टी रक्षक थोडेसे बंबल होतात. हो ना यष्टी झाले असते. नमित धामापूरकर आणि चांगली गोलंदाजी करतात. नक्कीच जर 3 षटकात पाहिलं तर श्री साई गणेश संघ वरचढ होता पण शेवटच्या 2 षटकात पाहिलं तर महावीर स्ट्रायकर्स हावी झालेला दिसतोय थोडासा. आणि आतापर्यंत धाव संख्या पाहिली तर 45. जी 3 षटकात धाव संख्या होती ती 42. आणि शेवटच्या 9 चेंडूत
तब्बल 3च धावा आलेल्या आहेत. 9 चेंडू 3 धावा आलेल्या आहेत फक्त. आणि स्लोवर केलेला होता आणि त्यावर जात आहे उंच आणि इंद्यामध्ये बॉल पडलेला आहे. कोणीच झेल घेण्यासाठी तयार नाही आणि नमित स्ट्राईक घेतोय. नक्कीच या बॉलवर नक्की 3 धावे असत्या, पण नमित हे स्ट्राईक घेण्यात एकच धाव मिळते. धाव संख्या होते ती 47. शेवटचा चेंडू असेल. आणि चांगला तो लेग ड्राईव्ह केलेला आहे नक्कीच. आणि फलंदाज क्षेत्ररक्षक असेल प्रियांशु यादव आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्या होते ती 49 आणि विजयासाठी 50 धावा करायच्या आहेत. नक्कीच महावीर स्ट्रायकरचे शेवटचे 2 षटक आहेत ते त्यांना उपयोगी आलेले आहेत. आणि नक्कीच विनोद राठोड यांची जर फलंदाजी पाहिली तर अप्रतिम फलंदाजी केलेले. 12 चेंडू तब्बल 34 धावा कुठले. त्यानंतर कोणत्याही त्या संघातील खेळाडूंना दुहेरी धावा उभारता आली नाही. या कारणास्तव 50 धाव संख्येवर रोखलेला आहे. आणि पुढील टॉस होतोय. यश वॉरियर्स विरुद्ध भूपेंद्र मास्टर ब्लास्टर. टॉस करतील विकास घरात. मस्त व्हायचं मान घेतला ये आणि टॉस दहाचा कॉइन घे. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत. मास्टर ब्लास्टर भूपेंद्र मास्टर ब्लास्टर संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. तर यश वॉरियर्स संघाचा कर्णधार यश वॉरियर्स संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. चला यश वॉरियर्स संघाचा कर्णधार कृष्णा कांबळे त्यांनी गाव कप मध्ये एक चांगली कामगिरी करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी पटकावली होती. तर भूपेंद्र मास्टर्स ब्लास्टर टॉस साठी यायचा आहे. भूपेंद्र मास्टर ब्लास्टर बघा तुम्ही टॉस साठी यायचा. लवकरात लवकर आपला जेवढा टॉस लवकर होईल तेवढा चांगला आहे. आणि नक्कीच एक आपण जेव्हा नियमावली दिलेली आहे त्यात आपण सांगितलेलं की सामन्याच्या मध्यंतरानंतर टॉस साठी यायचाच आहे सर्व संघांनी. चला एका लाईनीत जायचं आहे. एक चांगली शिस्त असेल आणि नक्कीच आपल्या गावातील सर्व संघांना एक चांगली शिस्त आहे. बघा कसे लाईनीत जात आहेत आणि कॅमेरामॅन फोकस करत ते नक्कीच फोकस करतच असतील. आणि इथे टॉस होतोय. भूपेंद्र मास्टर संघाचा कर्णधार हेमंत म्हात्रे तर यश वॉरियर्स संघाचा कर्णधार कृष्णा कांबळे. आणि यश वॉरियर्स पाहिलं तर गेल्या वर्षीचा विजेता संघ होता. आणि ते यश वॉरियर्स संघ टॉस जिंकतोय आणि आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. गोलंदाजी
जबरदस्त. असा निर्णय घ्यायला पाहिजे. कधी निर्णय घ्यायला थांबायचा नाही. निर्णय घ्यायला उशीर झाला की नक्कीच दुसरा आपल्या पहिला निर्णय घेऊन टाकतो. त्या कारणास्तव आपण निर्णय घेण्याची क्षमता आपली जास्ती चांगली असली पाहिजे आणि लवकर असली पाहिजे. सामन्याला सुरुवात करायची बघा. 5 मिनिटं झालेली आहेत आणि आतापर्यंत पाहिला तर बरोबर 11 वाजून 1 मिनिट झालेला आहे आणि लवकरात लवकर सुरुवात करायची बघा. आणि पेनकर पाडा गावाची पंढरी, क्रिकेटची पंढरी बोलला तर कंपनी गेट ग्राउंड एक जबरदस्त ग्राउंड आहे. नक्कीच आपण त्याला राखलं पाहिजे आणि आपण त्याच्यावर जी घेतलेली मेहनत आहे ती आता दिसते आपल्याला समोर. तर आपल्या ह्या सामन्यासाठी जी आर्थिक मदत केलेली आहे तसेच जे सहकार्य केलेले आहे त्यांचंही खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला ट्रॉफ्या पाहिल्या तर कल्पेश ठाकूर यांनी दिलेल्या आहेत. थेट न्यूझीलंडवरून आलेल्या आहेत आपल्याला या ट्रॉफ्या. तर आपल्याला यूट्यूब लाईव्ह मंगेश पाटील यांच्या मार्फत देण्यात येत आहेत. आणि नीरा मावशी भोसले यांचं खूप खूप आभार. कारण की आपल्या गावात जर क्रिकेट खेळलं जात असेल त्यासाठी आर्थिक किंवा ट्रॉफींचं सहाय्य बोललं तर नक्कीच पुढाकार घेतात आणि नक्कीच आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहित करतात. आणि फलंदाजीसाठी पाहिलं तर शुभम बोरकर, नॉन स्ट्राईकला प्रियांशु यादव आणि गोलंदाजी स्वतः कर्णधार रवी मकवाना. चल सामना होतोय सुरू. 11 वाजून 2 मिनिट. अकरा वाजून 3 मिनिटात पहिला पडलेला चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तर नक्कीच तुम्ही आत घुसून खेळले पाहिजे आणि बाहेर घुसून खेळलं तर नक्कीच तुम्हाला खेळण्यात थोडी अडचण निर्माण होईल. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू जातोय आणि तुम्हाला 50 धावा पूर्ण करायच्या जवळपास 10च्या स्ट्राईक रेटनी रन रेटनी. आणि चांगलं नक्कीच इथे मी थोडेसे फंबल होत आहेत. नक्कीच इथे गडी बाद झाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण. हा ना करता करता एकही धाव घेतलेली नाहीये. पॉवर प्लेचा षटका 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत रवी मकवाना यांनी. आणि प्रॅक्टिस पुरेपूर अभाव आणि चांगला उचलून केलेला ऑफसाईडला नक्कीच तिथे राम राठोड असतील आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण आणि चांगली फेकी राम राठोड यांच्या मार्फत आणि ते कॅरी करतात रवी मकवाना. एक जबरदस्त संघ श्री साई गणेश. तीन चेंडू 2 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत आणि आव्हांतर धाव. लेगची यष्टी सोडून जाताना चेंडू. धाव संख्या होते ती 3. पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर एकच वाईट टाकलेला आहे महावीर स्ट्रायकर्सने आणि फुलटा चेंडू होता. आणि इतना मला वाटतं इथपर्यंत आवाज येतो सुभाष माझी यांचा क्या कर रहा है यार. फलंदाजी कर रहे हैं आणि घोषांकित क्षेत्रात जाते. एकच धाव मिळेल.
4 चेंडू 4 धावा. आणि पॉवर प्लेचा षटक पाहिलं तर नक्कीच थोडस आणि इथे झेल होतोय मिस. विनोद राठोड आणि संदीप यांच्या धडक होते आणि ती झेल सुटते नक्कीच. पण एक चांगली गोलंदाजी करतो रवी मकवाना. आतापर्यंत पाहिलं तर 5 धावा दिलेले आहेत आणि ते त्रिफाला उद्ध्वस्त करतोय रवी मकवाना. जबरदस्त गोलंदाजी आणि बाद होते प्रियांशु यादव. आता हा खेळाडू साठी येतो विशाल म्हात्रे ज्यांनी पॉवर प्ले मध्ये पहिला षटक टाकलं होतं. एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच बोरकर यांनी थोडीशी निराशा दाखवलेली आहे. मला वाटते गणेश पाटील अजून एक जबरदस्त फलंदाज मागे आहेत. राम राठोड षटकातील दुसरं चेंडू घेऊन येत आहेत आणि चांगली गोलंदाजी करतायत. एक अचूक टप्पा आणि तो टप्पा धरून गोलंदाजी करतायत. आणि आता तिसरा चेंडू ही निर्धाव स्वरूपाचा टाकतोय राम आणि नक्कीच इथे संघर्ष करताना दिसतोय महावीर स्ट्रायकर संघ. पण त्यांच्यातील फलंदाज आहेत नवनीत प्रसाद, विशाल म्हात्रे, गणेश पाटील अजून फलंदाज आहेत. पण आतापर्यंत पाहिलं तर जकडून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. राम राठोड याने आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. त्यात एक गडी बाद घेतलेला आहे. शुभम बोरकर यांचा गडी हे बाद झालेले आहेत. धाव संख्या पाहिली तर 5.
दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू, पाचवा चेंडू घेऊन येत आहेत आणि चांगला टोलवलं, बघूया झेल होते का. आणि झेलच्या खाली येतोय विनोद राठोड आणि झेल सुटतोय. नक्कीच प्रयत्न कमी केलेला आहे. नक्कीच जर बॉलावर गेले असते तर नक्कीच झेल झालं असतं. 2 धाव पूर्ण करतोय महावीर स्ट्रायकर्स. धाव संख्या होते ती 7. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच हा झेल घेतला असता तर राम राठोड हॅट्रिक वर असता. आणि मेडनवर असती ते कारण असतो. 1 धाव पूर्ण करतोय. धाव संख्या होते ती 8. 2 षटकात 8 धावा आणि महावीर स्ट्रायकर्सला जखडून ठेवलेला आहे श्री साई गणेश संघानी. आणि चांगली गोलंदाजी करतोय राम राठोड, ज्याने फक्त 3 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. बॉलिंग मितम. आणि ज्यांच्याकडूनच्या बाईक असतील त्यांनी ग्राउंडच्या बाहेरच लावायचं आहे, कारण की बाईक आतमध्ये गेल्यानंतर डिस्टर्बन्स होतो आणि खेळाडूंनी त्रास होतो. त्या कारणास्तव तुम्ही तुमच्या बाईक असतील त्या बाहेरच लावायच्या आहेत. आणि पुढील गोलंदाज विनोद राठोड, ज्यांनी फलंदाजीवर तुफान हाणामारी केली होती. 12 चेंडू 34 धावा केल्या होत्या. आता तोच खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आणि फलंदाजी करतोय विशाल म्हात्रे. चांगला ऑफ साइडला ड्राईव्ह केलं. नक्कीच इथे मिस फोल्डिंग होते हिमांशू यांच्याकडून. नक्कीच ही 3री धावी कंप्लीट होईल का. आणि चांगली फेकी करतोय. 3 धावा पूर्ण करतोय. त्यांनी बघून मारला विमान तिथे उभा विशालने. अवांतर धाव आणि अवांतर धावानंतर धाव संख्या होते ती 12. विनोद राठोड एक चांगली गोलंदाज, एक उंच पुरा बांधा आणि नवनीत प्रसाद स्ट्राईकवर. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव दिशा भरकटताना. आणि विनोद राठोड ही दिशाहीन गोलंदाजी करतायत. नक्कीच आतापर्यंत 2रा वाईट टाकलेला आहे. आणि पुन्हा एक चांगला ऑफ साइडला ड्राईव्ह केलेला आहे आणि राम राठोड जातोय धावत. बघूया धाव आणि चौकार. कमॉन डीजे. चांगली फलंदाजी करतोय नवनीत प्रसाद. धन्यवाद डीजे. आणि धाव संख्या पाहिली तर 21.
तिसऱ्या षटकात ती धावसंख्या थोडी उचली घेते आणि नक्की त्याची गरजही आहे, कारण की 2 षटकात पाहिलं तर फक्त 8 धावा होत्या, त्यानंतर ही धावसंख्या वाढत चाललेली आहे. 3 चेंडू 21 धावा आणि चांगला टोलवलं लेग साईडला आणि नक्कीच चौकार असेल की षटकार? चौकार. आणि नवनीत प्रसाद यांनी आतापर्यंत ही पहिली हॅट्रिक मारलेली आहे चौकारांची. आणि नवनीत हे स्वतः 3 चेंडूत 12 धावा करतायत. आणि पुन्हा एकदा आव्हांतर आतापर्यंत पाहिलं तर 3 आव्हांतर आणि हॅम्पर बघा केवढे मोठे हात करतायत की एवढा मोठा लांब वाईट टाकलेला आहे विनोद राठोड यांनी. धाव संख्या झालेली आहे ती 26. आणि बॉल थोडासा खाली राहतोय. आपल्या ग्रप पिचचा पण थोडं कधी चेंडू उचली घेतोय, कधी थांबतोय. नक्कीच मला वाटते 5वं षटक आमिर पाटील हाताळतील का? 5 चेंडूत आतापर्यंत 18 धावा दिलेल्या आहेत. आणि एज लागते पण जाते घोषांकित क्षेत्रात. मिळतील धावा 1. धाव संख्या होते ती 27. तिसरं षटक संपलेलं आहे. 27 धावा. आता 12 चेंडू 23 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 23 धावा. ड्रिंक ब्रेक. कधी मोठी बॉटल असेल तर बघा आपले जे कॅमेरामॅन आहेत त्यांना द्यायची पाण्याची. तर साई दत्त क्रीडा मंडळ आयोजित पेनकारपडा प्रीमियर लीग सीझन 3 ह्यासाठी आपल्याला विशेष सहकार्य आलेलं आहे. श्री संजय वर्तक, श्री प्रशांत वर्तक, श्री शशिकांत वर्तक, मनोज पाटील, श्री मनोज पाटील, श्री प्रीतम साळगावकर, श्री धनेश साळगावकर, श्री राहुल पाटील आपले स्कोरर आहेत. सौ नीरा भोसले मावशी, श्री भालचंद्र ठाकूर, श्री कल्पेश ठाकूर, श्री नितीन नंबियार, श्री मंगेश पाटील, श्री स्वप्नील महाडिक, कुमार डिकेश वर्तक. आणि आपले मास्टर संघाचे खेळाडू विभाग प्रमुख श्री महेंद्र पाटील यांचं स्वागत. व्यासपीठावर यायचं महेंद्र पाटील सर. यापुढील आपल्याला समालोचक लाभतील श्री महेंद्र पाटील सर. धन्यवाद भाऊ. आता महावीर स्ट्रायकर्स 12 चेंडू 23 धावा पाहिजेत. नक्कीच कशा प्रकारे संघर्ष करतात बघायला पाहिजे आणि पाठलाग करावा लागेल. आणि गोलंदाज आहेत कोण आहे? तुषार. गोलंदाज कोण आहे? तुषार. कोकण स्टार संघाचा खेळाडू ज्यांनी गाव कप मध्ये एक चांगलीच कामगिरी केली होती.
आणि चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथे आणि निर्धाव स्वरूपाचा आणि ते गडीवाद होतोय. विशाल म्हात्रे आणि अवांतर धाव आहे वाईटच्या स्वरूपात. आणि पुढील फलंदाज येतात गणेश पाटील मास्टर संघाचे आणि मास्टर संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू गणेश पाटील आलेले आहेत. एक मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर त्यापुढील फलंदाज चांगले आहेत जसे नवनीत प्रसाद जो आतापर्यंत एक चांगली धावसंख्या उभारतोय स्वतःच्या संघासाठी पाठलाग करतोय. आणि नवनीत प्रसाद यांनी केलाय तुषार यांच्यावर प्रहार षटकार. कमान डीजे. झाले 34 धावसंख्या झालेली आहे. अकरा चेंडू 16 धावा पाहिजेत. ड्रिंक ब्रेक घेतला त्या कारणास्तव आणि चांगला लेग ड्राईव्ह खेळून काढतोय आणि तिथे सॅम्युअल केदारी नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय. धाव संख्या झालेली आहे ती 36. 10 चेंडू 14 धावा. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता महावीर स्ट्रायकर संघाला. पहिले 2 षटक पाहिले तर एक जबरदस्त त्यापुढील विनोद राठोड यांच्या गोलंदाजीवर प्रहार केलेला आहे. आणि बघूया उंच टोलेल नक्की झेल होतंय का. झेल झाला तर नक्कीच. आणि इथे झेल सुटतोय आणि झेल कुठल्या मोमेंटवर सुटतंय. नक्कीच ही झेल घेतला असता तर नक्कीच नक्कीच रवी मकवाना एक जबरदस्त खेळाडू फिल्डर आहेत. नक्कीच त्यांना ते असते तर नक्कीच झेल बाद झाले असते. पण सॅम्युअल केदारी त्यांना आणि नक्कीच रवी मकवाना यांचं नाव घेतात त्यांच्याकडूनही होते चुकी आणि झेल सुटतोय. आणि झेल कोणाकडनं सुटते रवी मकवाना. धाव संख्या 39. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता महावीर स्ट्रायकर संघाला. आणि गणेश पाटील यांनी बीट केलेलं आहे कंप्लीट. पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 11. नक्कीच गणेश पाटील मोठे फटके मारण्याचं पण आता काही आणि चांगलं पॉइंटवर खेळलेले आहेत. नक्कीच एक असेल की 2 धावां. तिथे सिद्धेश धामापूरकर चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव मिळते. 6 चेंडू 10. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतो आपल्याला. 6 चेंडू 10 धावा. आता पुढील गोलंदाज कोण असेल. नमित धामापूरकर की अजून कोणी. पण मला वाटते नक्कीच नमित धामापूरकडे जायला हवंय. एक जबरदस्त गोलंदाज आहेत.
6 चेंडू 10 धावा आणि पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. यश वॉरियर्स संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण जाळं पसरून घेतलं तर भूपेंद्र मास्टर संघाने आपले 2 फलंदाज लगेचच पाठवायचे कारण की आपल्याला पहिल्याच खूप वेळ झालेला आहे. हॅलो ती अरे त्या लाईनीवर ना गाडी नको नेऊ बाबू तुझी लाईन पुशील लाईन स्प्रेड होईल. लाईन स्प्रेड घेतलाच नाही. गोलंदाज नमित धावा पाहिजे त्या 10 6 चेंडू 10 धावा. बघूया कशा प्रकारे खेळतायत गणेश पाटील आणि नवनीत प्रसाद अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकवर त्याने आतापर्यंत 9 चेंडू 24 धावा कुठलेल्या आहेत. आणि जबरदस्त लेग साइडला मारलेला आहे चौकार आणि मोठा हॅम्परनी हॅम्पर धीरज ओवळे यांनी नो घोषित केलेला आहे आणि नो चेंडूवर फ्री हिट. आणि प्रत्येक नो बॉलला फ्री हिट असेल. आता पहिल्याच चेंडू टाकण्या अगोदरच 5 धावा आलेले आहेत. फ्री हिट आहे. प्रत्येक नो चेंडूला फ्री हिट असेल आणि 6 चेंडू 5 धावा आहेत. आता आणि नक्की चांगला टोलेला बघूया काय होतंय. चौकार 5 चेंडू 1 धाव पाहिजे. बॅटिंग गणेश पाटील यांच्या मार्फत आणि चांगलाच ऑफ साइड ड्राइव केलेला आहे आणि इथे विजय होतोय. महावीर स्ट्रायकर संघ पहिला विजय घोषित करतोय. चला जुना बॉल घ्यायचा कारण की आपल्याला जुने बॉल लागतीलच ह्या पुढील सामन्यात. चला सामनावीर जातोय नवनीत प्रसाद. 9 चेंडू 24 धावा काढलेल्या आहेत आणि गोलंदाजी फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. त्या कारणास्तव जातोय नवनीत प्रसाद सामनावीर पुरस्कार. आणि सर्वात जास्त रन पाहिला तर विनोद राठोड. विनोद राठोड इथे यायचं आहे. ह्या पुढील समालोचक करतील आपले गावचे युट्यूब स्टार प्रीतम साळगावकर. चला शुभम बोरकर.